नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चालक पोलीस तांत्रिक प्रश्न बघत आहोत. यामध्ये आपला एक भाग आज येऊन गेलेला आहे, त्याच्यातलाच हा आज भाग दुसरा आहे. पहिल्या भागात आपण काय बघितलं की आत्तापर्यंत या एक्झामला चालक भरतीसाठी काय काय प्रश्नचिन्ह विचारले आहेत, हा आपण एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, आज आपण त्याचा दुसरा व्हिडिओ बघणार आहोत. बघा, समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असावे? तर 3 फूट. सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असावे? 3 फूट. इंधनाची जास्तीत जास्त बचत होण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? मध्यम ताशी 40 किलोमीटर ते 60 किलोमीटर. पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनाच्या धुरातील अत्यंत विषारी वायू कोणता? तर कार्बन मोनॉक्साईड. 16 वर्षाच्या व्यक्तीला कोणते वाहन चालविण्यासाठी परवाना मिळू शकतो? तर 50 cc पर्यंत क्षमता असणारी विना गिअर मोटरसायकल. ठीक आहे, 50 cc ची क्षमता असणारी विना गिअर मोटरसायकल. ठीक आहे. एका सिग्नलवर जर पिवळा लाईट चालू असेल आणि हिरवा आणि लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपेक्षित असते? तर वाहन हळू करणे. ठीक आहे. पुढे बघा, मोटार वाहनांना कोणता विमा अनिवार्य आहे? तर थर्ड पार्टी विमा. अपघात झाल्यावर आपत्कालीन स्थितीत कोणता दूरध्वनी रुग्णवाहिका बोलविण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे? तर 108. ठीक आहे. पुढे बघा, BS4 आणि BS6 हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात? तर वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषके. पुढे बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक, पासिंग क्रमांक काय आहे? तर MH51. ठीक आहे. स्किड मार्क म्हणजे काय? तर रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह. वाहनांसंदर्भात SUV म्हणजे काय? स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर डॅश डॅश ताशीपेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे. तर 10 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने म्हणजे 10 किलोमीटर ताशीपेक्षा जास्त वेगाने चालवणे गुन्हा आहे जेव्हा ट्रॅक्टरला ट्रॉली जोडला जाते तेव्हा. इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते, तर हिरव्या रंगाची असते. ठीक आहे. पुढे बघा, ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय? तर वाहन थांबवावे. रस्त्यावरील चिन्हे मुख्यत्वे किती प्रकारची असतात? तर 3 प्रकारची. शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते? 6 महिन्यांसाठी. 180 दिवस म्हटलं तरी 6 महिने आणि 180 दिवस दोन्ही लक्षात ठेवा, दोघांचा अर्थ एकच. झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे? तर पादचाऱ्यांसाठी रस्ता. 50 cc पर्यंत क्षमता असणारी विना गिअर मोटरसायकल चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? 16 वर्षे. मोटार वाहन अधिनियमानुसार मद्य दारू प्राशन करून वाहन चालविणे कोणत्या कलमानुसार अपराध आहे? तर मोटार वाहन अधिनियम कलम 185. नीट लक्षात ठेवा, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तर कोणत्या कलमानुसार अपराध आहे? मोटार वाहन अधिनियम कलम 185. काय लक्षात ठेवा? असं लक्षात ठेवा, दारू 185 रुपयाला मिळाली, दारू 185 रुपयाला मिळाली असं कोरिलेट करून त्याचा कलम लक्षात ठेवा. ठीक आहे. PUCCचा अर्थ काय? तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते? ठीक आहे. 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते? तर ओव्हरटेक करण्यासाठी. पुढे बघा, मोटार वाहन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1988 मध्ये. विजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखाल? तर नंबर प्लेट पृष्ठभाग हिरवा व पांढऱ्या अक्षरामध्ये नंबर. ठीक आहे. इलेक्ट्रिक विजेवर चालणारे खाजगी वाहन, नंबर प्लेट पृष्ठभाग हिरवा व पांढऱ्या अक्षरामध्ये नंबर. ठीक आहे. रस्त्यावर लाल त्रिकोणी चिन्हे ही डॅश डॅश ताकीद वजा चेतावणी दर्शक चिन्हे आहेत. ठीक आहे. रस्त्याच्या कडेला
पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवतो? तर राष्ट्रीय महामार्ग दर्शवतो. ठीक आहे, तर बघा आपण आहे ना 4 प्रकारचे ते दगड असतात, माइलस्टोन असतात, त्यांचे अर्थ बघून घेऊ. हे बघा काय काय आहे. आता व्हाईट कलर चौघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे येलो व्हाईट, ग्रीन व्हाईट, ब्लॅक व्हाईट आणि रेड व्हाईट. पण आपण काय करू, फक्त तो दुसरा व्हाईट सोडून देऊ आणि दुसऱ्या रंगांनुसार लक्षात ठेवू. ठीक आहे, तर बघा हे बघा, येल्लो व्हाईट जो रंग असतो ना तो असतो नॅशनल हायवे डिनोट करतो तो दगड. जो ग्रीन व्हाईट असतो तो स्टेट हायवे. जो ब्ल्यू किंवा ब्लॅक व्हाईट असतो तो सिटी ऑब्लिक डिस्ट्रिक्ट रोड. आणि ऑरेंज किंवा रेड व्हाईट जो असतो तो रुरल रोड्स. ठीक आहे, रेड व्हाईट रुरल. आता रेड आणि रुरल आर वरून ते लक्षात ठेवा. ब्ल्यू किंवा ब्लॅक जो असतो तो सिटी किंवा डिस्ट्रिक्ट. ग्रीन तर स्टेट हायवे आणि येल्लो नॅशनल हायवे. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. बघा पुढे, तुम्ही समोरील वाहनास कोणत्या बाजूने ओव्हरटेक करू शकता? तर उजव्या बाजूने. तुम्ही समोरील वाहनास कोणत्या बाजूने ओव्हरटेक करू शकता? तर उजव्या बाजूने. शिकाऊ परवाना किती कालावधीसाठी ग्राह्य आहे? 6 महिने. पुन्हा आला तो प्रश्न. कोणत्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे? तर रुग्णालय. परिवहन वाहन ट्रान्सपोर्ट व्हेकल चालविण्याचा परवाना मिळण्यासाठी किमान वय किती? तर 20 वर्षे. योग्य जोडी चंद्रपूर MH34. बघा पुढे, एका वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग पांढरा असून त्यावर काळ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन डॅश डॅश वाहन होय, तर खाजगी वाहन होय. ठीक आहे, नंबर प्लेट पृष्ठभाग पांढरा आणि गाडी क्रमांक लिहिलेला कोणता? काळा रंग. ठीक आहे, म्हणजे काय? खाजगी वाहन. समांतर पार्किंग केलेल्या 2 वाहनांमधील किमान अंतर किती असावे? 3 फूट. पुन्हा आला तो प्रश्न. ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवतो? वेग कमी करून सावधानतेने जा. मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? थर्ड पार्टी विमा. जड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? जड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे? 65 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि आपण इथे काय वाचलेलं? इंधनाची जास्तीत जास्त बचत होण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? ताशी 40 किलोमीटर ते 60 किलोमीटर. ठीक आहे, आणि जर ट्रॅक्टर जोडलं असेल तर कितीपेक्षा जास्त नसावा? तर 10 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त वेग नसावा. यांना मी असे स्टार करते हे, कारण ताशी वेगाशी रिलेटेड आहेत ना. मग याच्यासारखेच ऑप्शन आले तर तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. ठीक आहे, जड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे? 65 किलोमीटर प्रति तास. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहिका बोलविण्यासाठी वापराल? तर 108. ट्रॅक्टरचा चालक त्याच्या व्यतिरिक्त किती व्यक्तींची ने-आण करू शकतो? तर व्यक्तींची ने-आण करू शकत नाही. गिअर नसणारी दुचाकी गाडी चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती? 16 वर्ष. घुमवून फिरवून तिसऱ्यांदा हा प्रश्न पुन्हा विचारला. चालकाने लायसन्स ऑब्लिक परवाना निलंबित केले असल्यास चालक कोणता प्रसंगी चालवू शकतो? तर निलंबन कालावधीमध्ये वाहन चालवू शकत नाही. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद निवडा. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद निवडा. तर मोटार वाहन कायदा कलम 122. याच्यापूर्वी आपण दारू पिऊन गाडी चालवण्याचं कलम पाहिलं 185, आणि आता आपण कलम बघतो आहोत 122. काय? तर मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद. याला आपण हे सिम्बॉल वापरू कारण ते कलमाशी संबंधित आहे. ठीक आहे, इथे आहे 185 कलम, ते आहे 122 कलम. ठीक आहे, म्हणजे परीक्षेला आलं तर तुमचं विसरायला नको. पुढे बघा, रस्त्यावरील सिग्नलमधील दिवे कोणत्या क्रमाने लागतात? तर हिरवा, पिवळा, लाल, हिरवा. हिरवा, पिवळा, लाल, हिरवा.
कायद्याने निर्धारित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवण्याची परवानगी कधीही नसते. ठीक आहे. लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 113 नुसार वाहनाने प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन नेऊ नये. वाहनाने प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन नेऊ नये. हे बघा तिसरं कलम आलं. आपण कोणते कोणते कलम पाहिले? 185 पाहिलं, 122 कलम पाहिलं, आता 113 कलम बघतोय. ठीक आहे. तर वाहनाने प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन नेऊ नये हे झालं 113. आता इथं काय लक्षात ठेवा? 113 किलोचं वजन नेऊ नये असं लक्षात ठेवा. ट्रिक सांगते. आता तुम्ही म्हणाल की अशा काय ट्रिक्स आहेत? तर हे बघा, आता एवढं तर लक्षात ठेवा, दारू किती रुपयाला? 185 रुपयाला. किती वजन न्यायचं नाही? तर 113 किलोचं वजन न्यायचं नाही. राहतंय की लक्षात? 122 काय? तर मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद. आता 122 साठी ठीक आहे, मी नाही बनवली, पण 185 आणि 113 तर राहतंय ना सहजगत्या लक्षात. एवढं तर लक्षात ठेवा. 113 म्हणजे काय? तर म्हणजे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा, म्हणजे 113 वजनाचं लिहायचं नाही. हे ॲक्च्युली कलम आहे, पण ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवा. काय आहे? वाहनाने प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक भार नेऊ नये. ठीक आहे. पुढे बघा. चमकणारा पिवळा ट्रॅफिक दिवा असल्यास डॅश डॅश वाहनाची गती कमी करून सावधानतेने पुढे जा. जेव्हा मुख्य मार्ग व दुय्यम मार्ग छेदत असतात तेव्हा सर्वप्रथम प्राधान्य मुख्य मार्गावरील वाहतूक. ठीक आहे. जेव्हा मुख्य मार्ग व दुय्यम मार्ग छेदत असतात तेव्हा सर्वप्रथम प्राधान्य मुख्य मार्गावरील वाहतुकीला. ठीक आहे. पुढे बघा. वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो? तर डिस्टिल वॉटरचा. वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी डिस्टिल वॉटरचा वापर. RTO फॉर्म नंबर 2 म्हणजे काय? शिकाऊ लायसन्स अर्ज. ठीक आहे. 2 म्हणजे काय? शिकाऊ लायसन्स अर्ज. पुढे बघा. मोटार वाहनांना मागील बाजूला लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे का? तर रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी. मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? तर प्रसारण प्रणाली, ट्रान्समिशन सिस्टीम. मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकांपर्यंत शक्ती वाहून नेण्याचं काम कोणती प्रणाली करते? प्रसारण प्रणाली. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी. कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते? कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते? तर पिस्टन, सिलेंडर, कमशॉफ्ट आणि क्रँकशॉफ्ट. ठीक आहे. जड वाहन हेवी व्हेकल रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर डाव्या बाजूने. हेवी व्हेकल डाव्या बाजूने चालवावे. ठीक आहे. 1-2 मिनिट मी तुमच्यासाठी काही गोष्टी आणलेल्या आहेत दाखवायला. ठीक आहे, दाखवते मी तुम्हाला. जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवायचं? तर डाव्या बाजूने. हलक्या वाहनाचे लाईट मोटर व्हेकल जास्तीत जास्त वजन किती असते? 7.5 टन. ठीक आहे. लाईट मोटर व्हेकलचं जास्तीत जास्त वजन किती? हलक्या वाहनाचं 7.5 टन. पुढे बघा. वाहनाच्या बाजूच्या आरशांमध्ये, साईड मिररमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात? प्रत्यक्ष अंतरापेक्षा, म्हणजे अंतराच्या जवळ. बघा, 2 व्हीलर चालवाल ना तुम्ही, आपल्या मिररवर लिहिलेलं असतं, काचेवरच लिहिलेलं असतं, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे ते जे अपियर होतात, आपल्याला दिसतात, त्यापेक्षा ते जवळ असतात आपल्या. ठीक आहे. म्हणजे जेवढं अंतर आपल्याला भासतं ना, पण तेवढं ते नसतं, त्याच्यापेक्षा कमी अंतर असतं. वाहनाचे PUC सर्टिफिकेट काढले जाते, त्याचा फुल फॉर्म, पूर्ण रूप नक्की काय? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. मोटार वाहनाचे मडगाठ काय असते? तर चाकाच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल. ठीक आहे. आता एक अजून शेवटचं पेज बघून घेऊ आपण. बघा.
रोडच्या मधोमध सलग 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या आलेल्या असल्यास हे दर्शवते काय? ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. रोडच्या मधोमध सलग 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या आपण बघून घेऊ. 2 parallel solid yellow lines on a road indicate a 2 direction no passing zone. Drivers in both directions are prohibited from crossing the lines to pass other vehicles. This marking signifies a restriction on lane changes and passing maneuvers for traffic in both direction. ठीक आहे. पुढे शिकाऊ लायसेन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते? 6 महिने, म्हणजे किती? 180 दिवस. ठीक आहे. फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित असते? तर रस्त्याच्या उजव्या बाजूने. ठीक आहे. मोस्टली आपल्याला काय सांगतात? रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं. पण जिथे फुटपाथ नसतो, फुटपाथ विरहित, तिथे कुठून? उजव्या बाजूने. बघा, when there is no footpath, pedestrians should walk on the right side of the road facing oncoming traffic. This allows pedestrians to see approaching vehicles and potentially react to avoid collisions. It is also recommended to walk in single file, especially on narrow roads or in low light conditions. ठीक आहे. पुढे बघा, वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते? वाहनाने कापलेले अंतर. ठीक आहे. ओडोमीटरने काय मोजले जाते? वाहनाने कापलेले अंतर. पुढे बघा, रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात? तर 3 प्रकारची. व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते? तर पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे. पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट. ठीक आहे. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे. आपण प्रथम डॅश डॅश. तर सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढाल. पुन्हा वाचते. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे. आपण प्रथम सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढाल. त्रिकोणाकृती चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? तर सावधान करणारी. मोटर वाहन अधिनियम किंवा कायद्यानुसार वाहन चालविताना रक्तातील मद्यार्काचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे? तर 0.03% पेक्षा. ठीक आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, 0.03% पेक्षा जास्त नसावे. पुढे बघा, अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्यांबाबत मोटार वाहन कायद्याच्या डॅश डॅश कलमामध्ये तरतूद आहे. तर कलम 134. बघा, 4थं कलम आपल्याला लागलेलं आहे. आतापर्यंत आपण कोणती कोणती कलम पाहिली? बघा, 185, 122, 113 आणि हे आता कोणतं आहे? 134. ठीक आहे. बघा, मी तर वाचतानाच तुम्हाला शिकवते आहे, म्हणजे रिकॉल होतं आहे मला. मी काय पाठ केलेलं नाही आहे, त्यामुळे तुमच्याही पाठ झालं पाहिजे. सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. मी कारण सारखं बोलती आहे, त्यामुळे तुम्हाला कलम पाठ होऊन जाते. अपघात प्रसंगी वाहन चालकांच्या कर्तव्याबाबत मोटार वाहन कायद्याच्या 134 कलमामध्ये तरतूद आहे. ठीक आहे. याच्यासाठी पण आपण 134 वरून काहीतरी ट्रिक बनवावी लागेल. ठीक आहे. सध्या 122 आणि 134 तसंच लक्षात ठेवा. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ डॅश डॅश. तर ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. आपण ते पण बघून घेऊ. ठीक आहे. बघा, a straight white line in the middle of the road generally indicates a lane divider. Specifically, a solid white line means you should not cross it to change lane or overtake, while a broken white line indicates that lane changes are permitted if it's safe to do so. ठीक आहे. पुढे बघा, तीव्र उतारावर चालविताना डॅश डॅश खालच्या गिअरमध्ये वाहन चालविणे. ठीक आहे. तीव्र उतारावर चालविताना खालच्या गिअरमध्ये वाहन चालविणे. वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा
कोणत्या प्रकारचा असतो तर बहिर्वक्र. ठीक आहे. सिग्नल विरहित छेद रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून पायी मुले रस्ता ओलांडत आहेत, अशा वेळी वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडून द्या. ठीक आहे, ओलांडून द्या. पुढे मोटारसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करा तर उजव्या हाताचा. ठीक आहे. तर पुन्हा वाचते. मोटारसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करा तर उजव्या हाताचा. तर अशा पद्धतीने पोलीस चालक तांत्रिक प्रश्न याच्यातला आपला हा दुसरा भाग आज झालेला आहे. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.